तुम्ही नुसत्या मानाखाली घाला आणि उद्या उठून परत मलाच कसा त्रास द्यायचा ना ते ठरवा. काय अगं काय बोलते राणी मी? अगं आई हळू बोल की, इथंच बसलीये ना मी, जरा हळू ओरड, मी ऐकते तुझं, शांततेत बोल. ए तुला काय झालं दातीच कायला? अरे इथं माझा पण घसा फुटस तर मी ओरडते का बदरनं आणि हसायला लाज नाही वाटत आहे तुम्हाला? सर तुम्हाला खरंच वाटतंय राणीची काही चूक आहे? म्हणजे बाईसाहेबांचा काहीतरी गैरसमज झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे राणीला जर माहीत असतं की बाईसाहेब जेवणाचा डबा घेऊन येणार आहेत तर तिने तुमच्यासाठी जेवण बनवलंच नसतं ना. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्यात मी काय करायला हवं? जाऊ दे, विषय वाढवायला नको. बाईसाहेब जेवण घेऊन येणार हे माहीत होतं मला, पण मी राणीला सांगितलं नाही. हे जरी इंदिरा सरांना कळलं तर ते माझ्यावर भडकतील, पण मी तरी काय करणार होतो? आबासाहेबांना इंदिरा सरांनी घरचं जेवलेलं आवडलं नसतं आणि ते माझ्यावर रागावले असते. माझी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली. राणी मी काय बडबडते या? किटी अहो काय आहे? काय चाललंय आणि अजून किती वेळ चालणार आहे हे? सर वस्तीत असंच चालतं, सारखे तमाशे असतं, आरडाओरडा असतो, कधी कधी प्रकरण अगदी मारामारीपर्यंत जातं. एखादा बेवडा दारू पिऊन स्वतःच्या घरात न जाता दुसऱ्याच्या दारात पडतो तेव्हा सकाळी पुन्हा तमाशा. हे असंच चालतं सर इथे. अहो मी तुम्हाला फक्त विचारलं की किती वेळ चालणार आहे, तुम्ही मला पूर्ण एक्सप्लेनेशनच देताय. मला PhD नाही करायची आहे वस्तीवर, मी फक्त इथे 1 दिवसासाठी आलोय. तेवढे तरी शांत राहू शकतात यार हे लोक. नाही सॉरी सर, पण मला वाटतं जर तुम्ही जाऊन सांगितलं तरच. नाही सॉरी सर, पण तुम्हाला जेवण आवडलं तर नक्की आहे ना? यांना जेवण आवडून सुद्धा हे झालेला गैरसमज दूर करणार नाहीत. मलाच काहीतरी करावं लागेल. सर साहेब तुम्ही आराम नाही करत होय तुम्ही? आता तुझ्या या ओरडण्याने कुठे आराम होतो लोकांचा? राणे उलट बोलू नकोस हा तुम्हाला. हळू बोल आई, हळू बोल. हा आता तुम्हाला कालवा दिसायला लागला बाई माझा. म्हणजे आधी घरच्यांना त्रास होता, आता बाहेरच्यांना बी माझा त्रास होतोय असं म्हणतेस बाई तू. आणि हे सगळं तुझ्यामुळे होत आहे राणे. नुसतं ताप दिलायस बघ माझ्या डोक्याला. नाही खरंच हे सगळं तुझ्यामुळे होत आहे बघ का. अगं तू का ऐकत नाहीस बाया माझं? का दाताचं का नाही करायला लावतीस? उभे तिथं जाऊ दे ना, जाऊ दे. मी जरा बोलू का? तुमच्या पुढे हात जोडतो, पण तुम्ही बोला. अहो लय उशीर झाले, थांबले हो आम्ही. हे बघा, जे काही झालं त्यामध्ये राणीची अजिबात चूक नाही. खरंच सांगतोय मी. अहो तिनं तेच केलं जे आबांनी तिला सांगितलं. खरं तर मला माहित होतं की मालती मॅडम जेवणाचा डबा घेऊन येणार आहेत, पण इंदिरा सर जर ते जेवण जेवले असते तर आबांना ते आवडलं नसतं, त्यांना राग आला असता. आणि मुख्य म्हणजे माझी नोकरी अडचणीत होती म्हणून मी कोणाशी बोललो नाही. त्यामुळं जे सगळं झालं त्यात सगळ्यात जास्त चूक जर कोणाची असेल तर ती माझी. त्यामुळं तुम्ही प्लीज राणीला ओरडू नका आणि जमलं तर मला क्षमा करा. केटी सर, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमची काही चूक नाही, तुम्ही तुमचं काम करत होतात. आणि तसं पण आता जे झालं ते जाऊ द्या. राणीबा, तू खरंच खूप वेगळीस ग, खूप जास्त समजूतदार आहेस. एवढं सगळं घडूनही तू इतकी चांगली कशी वागू शकते हेच मला कळत नाही. कोणी कितीही वाईट बोललं तरी तू मनावर घेत नाहीस आणि घेतलं तरी सगळं विसरून पुन्हा कामाला लागतेस. खरंच तुझे इतकं मोठं मन मी कोणाचंही पाहिलं नाही. हो पण साहेब, ही जे ह्या स्वभावाचा लोक फायदा घेतात ना. पण त्या मालती बाईसाहेब किती लागल असं बोलल्या, ऐकलं ना तुम्ही? नाही, तुम्ही त्यांचं जास्त मनाला लावून घेऊ नका. काय राणीने ज्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला, जेवण बनवलं, ते इंदिरा सरांना खूप आवडले, मनसोक्त जेवलेत ते. आणि राणी, तुला तर त्यांचा स्वभाव माहिती आहे सरांचा. ते स्वतःहून येऊन काही सांगणार नाही, पण मला माहिती आहे त्यांना ते खूप आवडले. तेव्हा राणीची आई, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही राणीवर रागावू नका. राणीने तिचं फक्त कर्तव्य पार पाडलंय एवढं सांगण्यासाठीच मी आलो होतो. येतो मी.
बघितलं का, इंद्रजित सरांना पण माझं जेवण आवडलं. अरे आता तरी राग सोडाय. हे ना की ना हे गळून पडेल एखाद्या दिवशी, एवढा राग आहे त्याच्यावर. राणी तू आई बा झाला आता, शांत हो. बस, दमली असेल तर ओढून ओढून दमत की नाही मला. बस अगं माझी लाडकी आहे. हा बस बस, हे बरं जमतं तुला. आधी गडबड करायची आणि मग आईला असा गोळ लावायचा. हाय का आता, अगं तुझीच मुलगी आहे ना मी, सुरुवातीला गडबड होतीच आपली, है ना. होय ना. हा तुम्हाला काय झालं दात काढायला? तुमच्याबद्दल नंतर बघते मी. बस 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 झालं आता, सुरू नका हो बर का. मस्त जेवण केले मी, आपण जेवायला गेलो. गोटे झाडून काढ बरं. उर्मिला, काय असतेस? अरे आज जे घडलं ना ते नुसतं तू ऐकलंस ना तर तू पण वेड्यासारखा हसशील. काय? आता आबांनी इंदिरा भाऊजींना वस्तीत पाठवलंय खरं, मग मी पण एक शक्कल लढवली. आईंना सांगितलं इंदिरा भाऊजी वस्तीत राहतायत, त्यांच्या जेवणाचे किती हाल होतील, आपण त्यांना डबा पाठवला पाहिजे ना. मग काय, त्यांनी लगेच ऐकलं, काळजीपोटी लगेच सागर संगीत जेवण तयार केलं आणि निघाला ना वस्तीमध्ये. आणि नेमकं त्याच वेळेला आबाने त्यांना अडवलं. आणि मग काय, मी माझ्या लेकासाठी हे जेवण तिकडे नेऊन देणारे म्हणजे देणारे. तो आता खाईल तर फक्त माझ्या हातचंच. त्या जे काय आबांना उलट सुलट बोलल्यात ना, बाप रे, आणि तडक निघून गेला रे इंदिरा भाऊजींना डबा द्यायला. तिथे वस्तीत गेल्यानंतर जो ड्रामा झाला तो वेगळाच. काय काय ड्रामा घडला? अरे आम्ही वस्तीमध्ये गेलो आणि तिकडे गेल्यानंतर बघतोय तर काय, इंदिरा भाऊजी जेवण करत होते. आणि ते जेवण कोणी बनवलं होतं माहितीये? कोणी? त्या बिंडोक राणीने बनवलं होतं. आणि जेव्हा मालत्यांना हे समजलं ना, बाप रे, काय पारा चढला होता त्यांचा. आणि तुमचा तो ग्रेट इंदिरा सर, मालत्या एवढं प्रेमाने जेवण घेऊन गेले त्यांना आणि ते चक्क आईंच्या तोंडावर नाही जेवणार म्हणून म्हणाले. अरे त्या म्हातारीचा चेहरा जो काही पडला होता ना, बघण्यासारखा होता विक्रांत. इंदिरा मालती काकीच्या डब्याला चक्क नाही म्हणाला. हो, आणि दुसरं बोलणार तरी काय. आम्ही गेलो होतो ना त्यावेळेला फक्त हात धुवायचा राहिला होता. काही म्हण विक्रांत, पण ही मालती आई आता चांगलीच माझ्या घोळात आलीये बघ. तिच्या मनामध्ये संशयाचं असं काही पिल्लू सोडते ना, बघ मा कशी माझ्या इशाऱ्यावर नाचते ती. नाही ते तू करशीलच कधी ना कधी. उर्मिला, इंदिराचं काय? त्याचं काय, आता त्याच्यामध्ये आणि मालती आईंमध्ये लावली ना भांडणं मी, आणि काय पाहिजे. उर्मिला, उर्मिला, तुला किती ना सांगू, स्टे फोकस्ड. आपल्याला आबांना सही करण्यापासून थांबवायचंय. हे बघ, इंदिराने जर का आबांचं टार्गेट कंप्लीट केलं ना तर आबा सह्या करतील आणि आपल्याला आयुष्यभर त्यांच्यासमोर हात पसरावे लागतील. बरोबर बोलतोयस तू विक्रांत. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून तो इंदिरा त्याचा टास्क पूर्ण करू शकणार नाही आणि तो आबा त्याच्या सह्या. मग त्यासाठी काय करायचं? उर्मिला, काय चाललंय? सिच्युएशन काय आहे? ह्या उर्मिलाला अशी काय आयडिया सुचली आहे ना, जेणेकरून तो इंदिरा त्याचा टास्क पूर्ण करू शकणार नाही आणि तो आबा त्याची सही. आणि काय ती आयडिया? कशी वाटली ह्या उर्मिलाची आयडिया? स्टे फोकस्ड. मी बघतोच इंदिरा त्याचं टार्गेट आता कसं पूर्ण करतो ते. गोट्या, अरे ही 372वी फेरी आहे तुझी. कसला एवढा विचार करतोय? अरे काय पंतप्रधान व्हायचा विचार करतोय का आता? गोट्या काय? मी विचार करतोय, आबासाहेबांनी ह्या कडू कारल्याला इथं राहायला का म्हणून पाठवलं असेल. एक तर तू हळू बोल बर का, आता तिथंच राहतात ते. अगं काय विचार करतोय माहिती का, की आबासाहेबांनी ती कडू कारल्याला इथं का राहायला पाठवलं असेल. बरं, आबासाहेबांनी पाठवलं तरी बी ही कडू कारल्या इथं का राहायला आला असेल. हाय का आता? अरे एवढंच ना, मग मला विचारायचं ना. हे बघ,
आता इंद्रजित सरांना कळावं की इथं माणसं कशी राहतात है ना, त्यांच्या काय अडचणी आहेत, कामगार कसे जगतात, आणि मग हे सगळं बघून हे ऐकून वगैरे त्यांच्या मनात जरा कामगारांबाबतीत इज्जत तयार व्हावी है ना, ते थोडं रिस्पेक्ट करतील म्हणून त्यांनी इकडे त्यांना पाठवलंय. अगे ते बरोबर आहे, ते आबासाहेब स्वतःच बोलले होते, पण नुसतं तेवढंच कारण असेल वय. मग काय, या आबासाहेबांनी आधी नाही केलं, आताच का बरं केलं? हा याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे तुझं, तू चक्र मार आणि विचार कर का केला असेल असा विचार कर. महत्वाची गोष्ट आहे, विचार करायला पाहिजे. पण आबासाहेबांचं म्हणणं इंदिरा सरांना पटेल काय? तुला काय वाटतंय? आता तरी आबासाहेबांचं म्हणणं त्या कडू कारल्याच्या डोक्यात घुसल का नाही? तर ते काय मला माहित नाही, ते त्यांचं त्यांना माहिती ना, तू जाऊ दे ना. काय अगं पण ते कडू कारले ते नाही बदलणार. तू त्याला पाकात टाक, मधात टाक, कामगारांच्या मधात टाक, ते कडूच राहणार आहे कारलं. खोटं, तुला काय करायचंय? उगाच काय पण बोलतो त्यांना. राणे, अगं राणे, काय करतीयस? काय नाही, असंच बसलोय, गप्पा मारतोय. तब्येत कशी आहे तुझी? आ अगं मी म्हणलं तब्येत कशी आहे तुझी? आ तब्येत 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 कशी तुझी? बरी आहे का तू? तब्येत कशी आहे? अगं अजय, आपण मशीन बसवून घेतली तुला, तरी पण तुला काय ऐकू येत नाही का? अगं जळली ती मशीन, काय बी ऐका येईना. तेच म्हणलं मी. अगं आजे, तुझ्यासारखी तुझी मशीन बी म्हातारी झाली, मलमपट्टी करायची, मलमपट्टी. तुझा पेट होबला का? मलमपट्टीची गरज आहे म्हणतो. दुरुस्तीला काय तुझा आजा देणार आहे पैसे? बघितलं का कशी कुत्र्यासारखी धावून आली? हे बरं ऐकू आलं तिला. जाऊ दे अजय, तुझी मशीन बघू मला. आ अगं मशीन बघू मला दे. काय म्हणली? मशीन मला दे, मला दे. असं करती म्हातारी, ही लय गुणाची नाही, ही सारखं अशी बरोबर होबला का? लय आगाव आहे म्हातारी, नको तिची मदत करू. आता काय आजी, तुला तुझी मशीन दुरुस्त करून पाहिजे ना? आ अगं मी म्हणलं ही मशीन होईल दुरुस्त. काय होईल म्हणला? हे कानात टाक. ए थांब थांब थांब. अगं ही लय आगाव म्हातारी आहे, हिचे ना लाकडं वर गेलं तरी बी ही इथंच आहे अजून. कवा जाणार आहे काय माहिती, एकदम खडूस म्हातारी आहे, सारखी मारत असते सगळ्यांना. हे तू कानात टाक, हा धर. हा आजी, मी तुला म्हणत होती, आपली चांगली आजी आहे, हा तिची मशीन लवकर दुरुस्त कर असं म्हणलं. गप न गोट्या तू. हा आजी, मी तुला म्हणत होती की तुझी ही मशीन आहे ना कानाची, ती होईल दुरुस्त. ठीक आहे, तिकडं ना इंद्रजित सर बसले तिकडं, ते जगातली कुठलीही मशीन दुरुस्त करतात, त्यांच्याकडे ने, ते दुरुस्त करून देतील. ठीक आहे? अगं आजी दुरुस्त करून देईल, दुरुस्त. अगं दुरुस्त. मेल्या माझ्या कानापाशी बोंबलायला, माझ्या कानाचं पडदा फाटला तर तुझ्या घरचं पडदा लावून घे. सांगते मला, ऐका येतंय मला. सारखी मानते ही म्हातारी, लय खडूस आहे गाय. केडी, तुमच्या ओळखीमध्ये एखादा कोणी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर किंवा फायनान्स कंपनी आहे जो आपल्याला इतक्या कमी वेळात इतकी मोठी अमाऊंट ॲज अ वर्किंग कॅपिटल देईल? सॉरी सर, इतकी मोठी अमाऊंट देणाऱ्या कंपन्या मार्केटमध्ये मला वाटत नाहीत, आणि इंडिव्हिज्युअली जर कोणी देणार असेल तर मला माहित नाही सर. ठीक आहे, मी चेक करतो. अरे मुर्द्या, मशीन दुरुस्त करायचं दुकान टाकलंय, पार्टी कोण तुझा बाप लावायचा का? केटी, या कोण आहेत? काय बडबड करतायत? आजी कोण पाहिजे तुम्हाला? आ काय म्हणतोस? काय काम आहे तुमचं? तुम्ही इथं का आलात? मशीन दुरुस्त करायचं दुकान उघडलंयस ना? यांच्याशी बोला, काय बडबडतायत या? आजी आजी एक मिनिट, एक मिनिट. अहो तुम्हाला माहितीत का ते कोण आहेत? हा, मशीन दुरुस्त करून मिळत नाही तर ते काम ते करत नाहीत. नको तुझं पाणी. हे ते दुकान नाही आजी. हा वच्च्या चालल. हे बघा आजी, तुम्हाला माहितीये काय कोण आहेत?
आबासाहेब महाडिक त्यांचा मुलगा आहे हा. मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, कळलं का? हा व्हायचं, चात साखर कमी टाक. आजी तुम्ही यायच्या आधी इथं करोडोंच्या गप्पा चालू होत्या. अरे मी काय फुकट करून घेणार आहे वे? 20 रुपये देणार आहे की त्याला? सर हा प्रॉब्लेम. सर मी पाया पडतो तुमच्या, काही करून हे दुरुस्त करा सर. मी प्रयत्न करतो, पण त्यांना सांगा लांब बसा म्हणून. उलट बोलतो. हो नाही, तुझा चष्मा फोडेन. आजी तुम्ही बसा इथं. मला म्हातारी समजू नको, चांगली खमकी आहे मी. हो हो कळलं. आजी अजिबात बोलायचं नाही. हाताची घडी तोंडावर बोट, तरच काम होईल. हा हे घ्या, मी ट्राय केलंय, बघा त्यांना जमतंय का. आजी आता झालंय. ऐकू येतंय का? येतर की, हळू बोल की. हो, पोरग लय गुणाचं आहे, तुझ्या हातात जादू आहे. किधर? नाही थँक्यू. अरे घे की, हे राहू द्या, फ्री सर्व्हिस. फुकट आहे. हो या. पोरग लय चांगलंय, माझ्या कानाची मशीन दुरुस्त केली. अरे पोरानो, अरे पोराच्या हातात जादू आहे, जादू. अरे त्या पोरानं माझी मशीन दुरुस्त केली. अगं आजी ती पोरग नव आबासाहेब आहे ती का नाही, त्यांचा पोरगा आहे. इंद्रासाहेब आहे ती. अरे देवा, मी तर त्यांना लय उलट सुलट बोलले. पण काय बी म्हण, त्याच्या हातात चमत्कार आहे, चमत्कार. तुम्ही बी तुमचं काय दुरुस्त करून घ्या. हा बरोबर. ये तुम्ही. प्रिय, अगे प्रिय, काय ग? अगं माझ्या कानाची मशीन दुरुस्त केली त्या पोरानं. तुझ्या काय बिघडलं असेल तर घेऊन जा. होय? अगं माझा कुकर बिघडलाय, शिट्टीच होईना झालीये बघ. अगं माझा बी मिक्सर बिघडलाय, फिरणच झालाय बघा. जा की मग, दुरुस्त करून देते चांगलं साहेब. माझं तर घड्याळ बिघडले, माझी बी इस्त्री बिघडली. जावं सगळ्यांनी, साहेबाच्या हातात जादू आहे. मला चांगलं ऐकाय यायला लागले. चल तुझा कुकर घेऊन आली, मिक्सर घेऊन आली. सर घशाच्या डॉक्टरकडे जाऊन येऊ का? सर कुकर नीट करून द्या ना एवढा. अहो शिट्टीच होईना झाली. सर मला नाही मी कोण आहात? अरे काय चाललंय? साहेब माझा एवढा फॅन दुरुस्त करा. अहो फॅन बंद पडल्यापासून आहे ना लय मच्छर चावते, तो झोपच लागे ना. अहो एवढं कुकर द्या की शिट्टीच होईना झाली. तुम्हाला मी हे रिपेअर करणारा वाटतो का? व्हॉट्स रॉंग विथ यू ऑल? जस्ट गेट आउट फ्रॉम हिअर. अरे माझी खाली बसा आणि एकाने या असं म्हणते ती. खाली बसा. इथून बाहेर निघा मूर्ख. आय एम टेलिंग यू, मी या घाणेरड्या बस्तीत परत कधी जाणार नाहीये. काय डेंजर लोक आहे ती. ए बबल्या, अभ्यास बिभ्यास केला का नाही का नुसतंच खेळतोय? मग काय ताय, अभ्यास करून आलोय. ठीक आहे मग खेळा. ओ सर बोल द्या ना तेवढा. ही काय खेळायची जागा आहे का? अहो सर मग कुठे खेळणार, एकच बॉल आहे फक्त, द्या ना. हा तर तुम्ही पण खेळा की. आपण बॉल द्या. हा सर, खेळा की यांच्या बरोबर, लय मजा येते. नाही, मला काही इंटरेस्ट नाही याच्यात. राहू दे राणी ताई, बॉल फेकायला ताकद लागते.
सरांना नाही जमणार. हे बॉल फेकायला काय ताकद लागते का? हे घे. अशी लावली ती बी बॉल टाकायला. ए बबल्या, घे ना सरांना खेळायला. हो घेतो की, पण सर आमच्याकडे का नाही, जो नवीन प्लेअर येईल का नाही त्यानं 2 दिवस फिल्डिंगच करायची, बॅटिंग नाही भेटणार. नको नको, ते इंद्रजित सर आहेत की नाही, मग त्यांना तू बॅटिंग दे. चालतं. सर खेळा की एक ओव्हर. नाही ठीक आहे, तुम्हीच खेळा. सर खेळायची इच्छा होती तर खेळायचं की. सांगितलं ना मी एकदा, मला नाहीये इंटरेस्ट. जेमतेम एक दिवस काढायचा आहे कसा तरी. हाय का आता, अहो आबासाहेबांनी तुम्हाला आमचं जगणं बघायला पाठवलं ना, मग रमा की थोडं आमच्यात. चला मी चालली आहे वड्यावरती कपडे धुवायला, चलता का माझ्या बरोबर? वड्यावरती? अगं तू शिकलेली आहेस ना, लॉ करतेस, कमीत कमी तू तरी ओढा म्हण. काय फरक पडणार आहे, वडा म्हटलं का ओढा, अर्थ बदलणार आहे का? बरं राहिलं. अननोन नंबर कोण असेल? हॅलो, नमस्कार, मी लक्ष्मी फायनान्स कंपनीमधून बोलतोय. आपण इंदिरा महाडिक राईट? हो बोलतोय. आमच्याकडे तुमच्या काही डिटेल्स आलेल्या आहेत. तुम्हाला मोठ्या लोनची काहीतरी गरज आहे, बरोबर ना? हो आहे गरज. ग्रेट. कशासाठी काही सांगू शकता? ऍक्च्युली यू मस्ट बी अवेअर अबाउट महाडिक इंडस्ट्रीज. आम्हाला एक डील मिळालंय मोठं, आणि त्यासाठी आम्हाला वर्किंग कॅपिटलची गरज आहे खूप. ओके, तुमच्या कंपनीचं नाव मी ऐकून आहे, आणि आमची फायनान्स कंपनी सुद्धा अशाच मोठ्या कंपन्यांना लोन देत असते. हा, आता आमचा व्याजदर जास्त आहे, परंतु मार्केटमध्ये मोठं नाव असलेल्या तुमच्यासारख्या कंपन्यांना लोन द्यायला आमची काहीच हरकत नाही. ओके, दॅट्स ग्रेट. हो, पण आमच्या काही अटी आणि शर्ती असतात, त्यावर जर तुम्ही ऍग्री झालात तर काम होऊन जाईल. हो शुअर, आपण डिस्कस करायला भेटूयात ना. मी येऊ का तुमच्या ऑफिसला आता? नाही, आज नाही. आज माझ्या इतर काही क्लायंट सोबत महत्वाच्या मीटिंग्स लाईनअप आहेत. आपण उद्या भेटू अर्ली मॉर्निंग. ओके ओके फाईन. बाय द वे, तुमच्या कंपनीचं नाव काय म्हणालात? लक्ष्मी फायनान्स. ओके ठीक आहे, फाईन. लक्ष्मी फायनान्स. केटींना या कंपनीबद्दल माहिती काढायला सांगायला हवी.